नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तोही रे माझा मित्वा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता ईश्वरी मात्र रियाच्या हाताला धरते आणि अंजलीच्या त्या रूममध्ये अगदी तिला घेऊन येते आणि अंजलीची जी अवस्था आहे तर ती रियाला दाखवते आणि रियाला म्हणते की हे बघा, आता मात्र ह्या माणसाने माझ्या नंदेला सुद्धा इतकं फसवलेलं आहे आणि आज माझ्या नंदेची अवस्था अशी झालेली आहे आणि त्यांची डिलिव्हरी आता ही अगदी करून घ्यावी लागत आहे. ज्या म्हणजे ह्या राकेशचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्याच्या धक्क्याने मात्र आता ही आज अशी म्हणजे घडलेली हकीकत आहे. तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला येथे हंगामा करायचा आहे का? त्यावरती रिया म्हणते की त्या माणसाने माझ्यावर जे काही आता मला फसवलं ते मी कसं दूर म्हणजे लक्षात ठेवू नकोस, मला त्याचा बदला घ्यायचा आहे. त्यावरती आता ईश्वरी रियाला शब्द देते. ईश्वरी म्हणते की हे बघा, मी तुम्हाला शब्द देते की ही सगळी काही परिस्थिती हाताळल्यानंतर आणि तो शुद्धीवर आल्यानंतर मीच तुम्हाला आता मोका देते. मी तुम्हाला शब्द देते की तुम्हाला काय बदला घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकतात, पण प्लीज आता मात्र हे असं काही करू नका. माझ्या नंदेकडे बघा, कारण त्या माणसामुळे माझ्या नंदेने अगोदरच खूप काही भोगलेला आहे. एक माणूस म्हणून आणि एक इन्सानियत मुलगी म्हणून आता ह्या सगळ्या नात्याने तुम्ही विचार करा प्लीज. आता असे बोलून मात्र रिया ही ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांकडे पाहते आणि ईश्वरीचं म्हणणं ऐकून आता रिया तिथून निघून जाते. तेव्हा आता नम्रता ही राकेशची अवस्था पाहते आणि ईश्वरीला म्हणते की खरंच याला मात्र देवानेच शिक्षा दिलेली आहे की याने आता जे काही पाप केले तर त्या पापाची. तर ईश्वरी म्हणते की हो, आता मात्र देवाने तर याला शिक्षा दिलेली आहे, परंतु राहिलेली जी शिक्षा आहे तर ती आम्ही त्याला देणार आहोत. तर आता राकेशची अवस्था खूप बिकट असते. तेव्हा आता मित्रांनो, अंजलीची डिलिव्हरी आहे तर ती सुखरूप झालेली असते. एका गोंडस मुलीला तिने जन्म दिलेला आहे आणि आता अंजली मात्र ईश्वरी आणि अर्णव या दोघांना मात्र आपल्या मुलीचं तोंड पाहून द्यायला नकार देते. तेव्हा आता ईश्वरी ही कमालच असते. ईश्वरी मात्र आता नर्स आणि अर्णवला डॉक्टरचा वेश घालायला लावते आणि तो सगळं काही आता लूक करून मात्र ते अंजलीच्या रूममध्ये येतात आणि आपल्या भाचीशी अगदी बोलण्याचा कॉन्टॅक्ट करतात. अगदी तिला चेक करत असतात, चेक करण्याचं नाटक करतात आणि त्यांची भाची सुद्धा आता अर्णवला बघून खूप खुश होते आणि ईश्वरीला सुद्धा. आणि आता अर्णव आणि ईश्वरी तिला बघून खूप खुश होतात. अर्णवने शेवटी आता म्हणजे आपल्या भाचीला उचलून घेतलेला आहे आणि ईश्वरीचे आभार मानलेले आहे. तर आज मात्र हे जे काही सुख मला मिळालेलं आहे तर ते ईश्वरी तुझ्यामुळे. तेव्हा आता मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.